हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता चालू आहे म्हणजे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. संजय साहेबांना स्कूलला सोडून आले मी आणि स्कूलला सोडलं की मग आता बनवते स्वयंपाक. कारली करायची होती त्यामुळे मी कारल्यांना कट केलं आणि आता कुकरला मीठ घालायचं आणि कारल्याला एक शिट्टी द्यायची आणि गॅस बंद करायचा. कारलं तसं पण शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन कारलं शिजतं. आणि मग काकडी गाजर त्याला पण एका ताटामध्ये काढून घेतलं होतं. जेवण करायच्या अगोदर कसं एक तास तर अगोदर फ्रीजमधून काढायचं, नाही तर थंड थंड खायला नको वाटतं. आणि मग चालू होतं माझं स्वयंपाकाची तयारी. आणि मग आता मीठ घालायचं राहिलं होतं, त्यामुळे आता कुकरमध्ये थोडंसं मीठ घातलं. असं म्हणतात की मीठ घातल्यावर कडवटपणा आहे तर कारल्यांचा कमी होतो. आता खरं किती खोटं किती काय माहिती नाही, पण मी मीठ थोडंसं घालत असते. आणि नंतर इथलं थोडंसं आवरून घेतलं. आणि मला काय झालं सांगू का, आता मी जवळपास एक आता 12 वाजले होत्या, 12 सव्वा 12 वाजले होते. मी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली होती आणि मग मला असं वाटलं की थोडंसं आता चहा तरी मी पित नाही, पण बूस्ट प्यावं असं म्हणत होते. त्यामुळे मी दूध गरम करायला असं ठेवलं. तोपर्यंत आमच्या घरी आली थोडीशी पाहुणे. मग मी त्यांच्या सगळ्यांसाठी आता ठेवते चहा. एका साईडला कारलं आहे तर गॅसवर शिजते, तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी ठेवते चहा. तर तिघं चौघं आले होते आणि मग आता त्यांच्यासाठी चहा ठेवते. मग चाललं होतं माझ्या गप्पा मारत मारत चहा वगैरे बनवायचं काम. आणि मग नंतर भाकरी पण करायच्या होत्या. मग चाललं होतं असं काही ना काहीतरी चालू असतं स्वयंपाक करताना. आणि मग कोण येणं जाणं चालूच असतं, त्यामुळं मधून अधून कोण ना कोणतरी येतच असतं. आता मी काही चहा पीत नाही, त्यामुळं माझं चालू होतं म्हणलं आता हे पहिला चहा ह्यांना करायचा द्यायचा आणि नंतर मग माझ्यासाठी बूस्ट करणार आहे किंवा मग कॉफी आहे, कॉफी करणार आहे. तर संचित होता, संचितचे पप्पा होते. मी त्यांना बोलत बोलत असं मी करत होते. नाही तर तुम्हाला वाटेल की दिसत तर कोणच नाही, पण होते उभा राहून बोलत होते ते. त्यामुळे मी संचितला पण बोलत होते, त्यांना पण बोलत होते, दोघांना बोलत बोलत हे केलं. आता इथं ट्रे घेतला, ट्रेमध्ये तिघं होती त्यामुळे 3 कप घेतले. आणि मग आता कपामध्ये चहा आहे तर गाळून घ्यायचा आणि चहा द्यायचा सगळ्यांना. आणि मग आईंना पण मला वाटते पहिल्यांदाच आलते कोणतरी. आणि मग मग त्यांना पण आई म्हणल्या आपण हे पण करूया, ब्लाऊज पण देऊया म्हणल्या होत्या. ब्लाऊज पीस वगैरे पण द्यायचे होते. ट्रेमध्ये थोडासा चहा सांडला, त्यामुळे मग मी चहा आहे तर आता तसं कसं घेऊन जायचं पाहुण्यांना, त्यामुळे मी ट्रे डबल धुतला. त्यामुळे चहा कधी पण घेताना कप आणि चहा साईडला घ्यायचा, नंतर ट्रेमध्ये ठेवायचा. असं एकत्रच घेतलं की मग थोडासा का होणार चहा सांडतो म्हणजे सांडतंच. त्यामुळे मी ट्रे धुतला, चहा देऊन आले मी. आणि आता मग माझं बूस्ट प्यायचं होतं, ती बूस्ट कॅन्सल केलं. छोट्या छोट्या अशा कॉफीच्या पुड्या आणल्यात. आणि होते काय कॉफीचा असा अगोदर मी एक म्हणजे कितीतरी वेळा असं झालं की म्हणजे काचेची डबी असते काचेची कॉफीची, ते आणलं आणि थोडंसं झाकण लूज राहिलं किंवा जास्त दिवस झाले. कॉफी तर काय सारखं सारखं पिणं होत नाही, कधी तर मी पित असते. आणि मग ते तसं झालं की कितीतरी वेळा ते कॉफी अशी एकदम घट्ट त्याचा दगडच तयार झाला आणि ते टाकून दिले. तेव्हापासून मी आता कॉफी डायरेक्ट एक छोट्या छोट्या पुड्या मिळतात मॉलमध्ये, मग ते छोट्या छोट्या पुड्याच आणत असते मी. आणि एक पुडी एकाला बास होते. मग मी कॉफी केली, कॉफी पिऊन घेतली. तर आहे काकडी गाजर, त्याने ह्यांना पण आता धुवून घेते मी. धुवून तिथं चाळणीमध्ये ठेवलं होतं. नंतर जे काचेचे म्हणजे पाणी दिलं होतं ग्लासमध्ये काचेच्या, तर ते आई ग्लास घेऊन आलेत. आणि मग आता जायचे चालली होती तयारी, तर तूप आणलं होतं त्यांनी. म्हणजे सांगितलं होतं आम्ही तूप आणायला. मग गावाकडं तूप असं चांगलं मिळतं, तसं इथं पंढरपूरमध्ये विकतचं तूप पॅकिंगचं तूप एवढं चांगलं मिळत नाही. तसं सोनक्याला आमचं गाव आहे सोनक्याला, मग तिथूनच सांगितलं होतं तूप आणायला. मग त्यांनी घरच्या म्हशीचं तूप तयार केलं होतं, मग ते तूप घेऊन आले होते. मग आलते तर मग थोड्याशा गप्पा मारल्या. पहिल्यांदा आलते, मग असं तसं काय काय चालूच असतं. आलं की मग काय गप्पा होतातच आणि एक तास कसा निघून जातो हे काय समजत नाही. मग आता मी कट्टा पुसून घेतला. नंतर हे आता कारलं करायचं राहिलं होतं, भाकरी पण करायच्या होत्या, त्यामुळे आता गरम गरम भाकरी करायच्या. पहिलं कारलं बनवून घ्यायचं आणि मग कारलं होते तोपर्यंत मग लगेच गरम गरम भाकरी करायच्या. भाकरी करायला त्याचा पण जास्त वेळ लागत नाही. आणि भाकरी मी बनवणार आहे बाजरीच्या. नंतर आता मी हे कप घेऊन आले. मी कपाला धुवून ठेवायचा, घासून ठेवायचे कप. आता हे कप आम्ही म्हणजे काचेची भांडी शक्यतो म्हणजे घासायला टबमध्ये ठेवत नाही, नाही तर भांडेवाली सकाळी फोडून ठेवेल. ती काय करते, घेऊन जाते आणि सगळी भांडी अशी पाणी ओतते आणि असं सगळं टब खाली करते. त्यामुळे ती काचेची भांडी नाही देत. काचेची भांडी म्हणा, मिक्सरचं भांडं, नंतर असंच काय तर चॉपर आहे ते चॉपर, असं काय काय सिलेक्टेड अशा वस्तू असतात की ती भांड्यामध्ये घासायला नाही ठेवत आम्ही. तर इथं कप आहेत तर घासून झाले मी. आणि मग आता कपाटामध्ये कप ठेवते. मसाला पण मी बारीक करून घेतला होता. तर मसाल्यामध्ये तीळ, खोबरं, लसूण, अद्रक, जिरे, कोथिंबीर याचं मी वाटण तयार केलं होतं. आता कारलं कधी कधी मी 2 प्रकारचं करते, कारलं भरून पण करते आणि अशा पद्धतीने पण करते. आता हे काय करायला लागले मी,
कारल्यामध्ये एक मोठा कांदा घेतला होता. तर मोठा कांदा बारीक बारीक असा कट करून घ्यायचा. कांदा कट करायचा, टोमॅटो आणि मग मिरची वगैरे घालून असं कारलं करायचं. तर कारलं अजून स्टीम त्याची गेली नाही, गरम कारलं आहे अजून. तर ते पण काढायचं आता साईडला. इथं मिरची घेतली मी. तर मिरच्या संचित येतो, म्हणजे असं छोटे छोटे तिखट छोटे छोटे अशा कट केल्या ना मिरच्या, तर त्या मिरच्या आहेत तर म्हणजे जास्त तिखट लागतं, त्यामुळे मी एक मिरचीचे 2 भाग करत असते. मग ती तशी मिरची अशी आहे बघा, एका मिरचीचे असे 2 भाग करायचे. मग अशी मिरची घातली का मग ते जेवण करताना साईडला काढता पण पटकन येते आणि जास्त तिखट पण लागत नाही. त्यामुळं मी असं करत असते. माझी तयारी चालू होती तोपर्यंत ताई आल्या होत्या. तर त्यांना ब्लाऊज पीस घालायचे होते. मग तांदूळ, ब्लाऊज पीस असं हळदी कुंकाची सगळी ती तयारी चालली होती त्यांची. आणि माझी चालली होती स्वयंपाकाची तयारी. मग मी कारलं वगैरे आता काढून घेतलं सगळं साईडला आणि मग आता कारल्याला फोडणी देऊन घ्यायची. मग दोघी आल्या होत्या बायका सगळ्या. मग त्या दोघी बायकांना ब्लाऊज पीस वगैरे घालायचे. आणि मी स्वयंपाकाला आज थोडंसं लेटच सुरुवात केली होती. संचितला मी सकाळी टिफिनला शेंगदाण्याची पोळी दिली होती, त्यामुळे मग टिफिनचं असं काय नव्हतं. मग त्यामुळं आपलं चाललं होतं आपलं निवांत करायचं काम. टिफिन असला की मग टिफिनची भाजी असते थोडीशी. मग आज टिफिनला नव्हतं काय दिलं, म्हणजे शेंगदाण्याची पोळी दिल्यामुळं काय भाजी वगैरे काय नव्हतीच. त्यामुळं मग आता चालू होतं माझं मग कारलं करायचं. नाहीतर टिफिनला मेथीची भाजी म्हणा किंवा बाकीचं दुसरं काय बनवलं आणि जास्त असेल तर मग दुपारी जास्त काय बनवावं लागत नाही. मग आज काहीच नव्हतं केलं त्याला टिफिनला भाजीमध्ये, त्यामुळे मग आता कारलं चाललं होतं करायचं माझं काम. तर मी कांदा कट करून घेतला, टोमॅटो कट करून घेतलं, उभी कट करून मिरची घेतली. आता कारल्यामध्ये बिया पण काढायचं. बिया काढलेलं कारलं थोडंसं पिळून घ्यायचं आणि पिळून झालं की मग फोडणी द्यायची. तर गरम होतं आणि कुकरमध्ये कारलं शिजवलं ना तर ते गरम जास्त राहतं, त्यामुळे त्याला काढायला लागते साईडला. आणि असं म्हणतात की जास्त पाण्याने धुवायचं पण नाही, नाहीतर चव जाते. त्यामुळे थोडंसं थंड करायला ठेवावं लागतं आणि मग त्याच्या बिया काढायच्या आणि पिळून घ्यायचं. आणि कुकरमध्ये कारलं बनवायचं असेल तर त्याला जास्त शिजवलं की मग पूर्णच गाळ होते, त्यामुळे एकच शिट्टी द्यायची आणि बंद करायचं. तर हे पांढरी कारली होती आणि पांढरी कारली कमी कडू असतात असं म्हणतात. आता नक्की खरं मला तर असं वेगळं काय वाटत नाही, दोन्ही सारखेच लागतात, पण म्हणते तसं पांढरी कारले कडू कमी असतात. तर मी तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा, नंतर कांदा घालायचा आणि इथं खोबरं, लसूण, कोथिंबीर आता मी सांगितलंच मगाशी, तर त्याचं वाटण तयार करून घेतलं होतं. तर ते वाटण घालायचं, टोमॅटो घालायचं आणि टोमॅटो म्हणजे असं कोकम पण मी घालणार आहे आणि कोकम असेल तर टोमॅटो नाही घातलं तरी चालते. पण मी घातलं होतं टोमॅटो आणि हे सगळे मसाले होतात तोपर्यंत मी मीठ घालायचं आणि झाकण लावायचं. मग छान असं तेल सुटते. तर इथं कोकम आहे, तर ह्या कोकमला मी बघत होते मी आणि ह्याला काय झाले असं मी विचारत होते आईंना. आणि म्हणजे ते मग मीठ लावतात वाटतं कोकमला खराब वगैरे होणे म्हणून, तर असं काही त्रास असतं तर त्यामुळे ते मीठ आहे म्हणत होते. त्यामुळे मी कोकम त्यातलं घेतलं आणि मग ते कोकम घालायचं. कोकम ज्यूस पण चांगला लागतो, तरी पण मी कोकमला धुवून घेतलं आणि मग हे धुतलेलं कोकम आहेत तर असं मसाल्यामध्ये घातलं. नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, बघू शकता. आणि असं कारलं केल्यावर खरंच छान लागतं. मी अगोदर भरून करत होती कारलं, पण भरून करायचं आता बंदच केलं. अशा पद्धतीने करते. अशी ग्रेव्ही पण होते चांगली आणि छान पण लागतं. नंतर आता हळद घातली मी, थोडासा गरम मसाले वगैरे घालायचे. गरम मसाला, किचन किंग मसाला, कोणता पण मसाला असेल तर तो मसाला घालायचा आणि छान तेल सुट्टेपर्यंत अजून म्हणजे मसाला आहे तर भाजून घ्यायचा. जेवढं छान मसाला भाजेल ना तर तेवढं आहे तर छान आपलं म्हणजे होतं. नाही तर मसाला कच्चा असेल तर मग कारलं काय लागत नाही चांगलं. तर चॉपिंग बोर्ड आहे तर ते मी धुवून ठेवला मी आणि आता चाललं सगळं पटापट पटापट करून घ्यायचं. कट्टा पण पुसून घ्यायचा. आता कट्टा पुसून झाला, कारलं करून घेतलं की लगेचच भाकरी करून घ्यायच्या. आणि पावभाजी पण केली होती आम्ही रात्री, तर ते पावभाजीचं पण थोडंसं होतं मसाला, थोडेसे मसाला म्हणजे पाव संपले होते, पण पावभाजीची भाजी राहिली होती. पण ती भाजी आता काही ती संपते का नाही काय माहिती. आता पाव असेल तर ती खायला चांगली वाटते आणि मग पाव वगैरे नसतील तर मग ते चपातीसोबत चांगली लागते. पण आम्ही चपाती पण नव्हती करणार, मी भाकरी करणार होती, त्यामुळे भाकरीसोबत नाही एवढी चांगली लागत. नंतर मी कारले मिक्स केले, थोडंसं पाणी घातलं, शेंगदाण्याचं कूट वगैरे घालायचा आणि झाकण लावून आहेत तर मग कारले ठेवायचे. छान तेल सुटलं की एकदम छान असं आपलं कारलं तयार होतं. आणि कारलं म्हणा, कुठल्या पण पालेभाज्या म्हणा, कारलं, शेपूची भाजी, मेथीची भाजी, कुठल्या पण पालेभाज्या मला म्हणजे सगळ्यांनाच मला असं वाटतं की त्या चपातीपेक्षा भाकरीसोबत खायला छान लागतात. मग असं गरमागरम भाकरी, अशी भाजी छान लागतं खायला. त्यामुळं म्हणून मी स्वयंपाकाला थोडा लेटच केला होता. म्हणलं की
म्हणजे कारलं झालं की भाकरी झाल्या की लगेचच जेवण करायला बसायचं. त्यामुळं मग मी थोडंसं लेटच स्वयंपाकाला सुरुवात केली होती. मग जवळपास आता एवढं सगळं करते तोपर्यंत ना जवळपास 12:45 होत आल्या होत्या. मग आता म्हणलं चला आता भाकरी करून घेऊयात. तवा स्वच्छ धुवून घेतला आणि आता हे पण केलं, परात पण धुवून घेतली आणि भांडं आहेत तर चपातीचं भाकरीचं जे आहे तर त्याला घासलं होतं. मग मी चालले होते तिकडे गेले आता पेपर वगैरे आणायला. पेपर इथं पण असतात पण हॉलमधले पेपर मी तिकडचे घेऊन आले आणि इथले पेपर कसं भाज्या वगैरे निवडलेले ते आई ठेवतात वर, मग ते पेपर इथले वापरत नाही मी जास्त करून. तसं म्हणतात की पेपरवर भाकरी चपात्या ठेवूच नाही, प्लेन व्हाईट कागद असेल तर चालते, पण मी पेपरवरच ठेवते. मग इथं आहे तर आता मी ज्वारीची भाकरी करते. ज्वारीची झाली की मग बाजरीची करायची. आता संचितचे पप्पा आहेत त्यांना आवडत नाही ज्वारीची बाजरीची भाकरी जास्त खायला. त्यामुळं मग मी काय केलं, त्यांच्यासाठी आपल्या 2 करायच्या होत्या, 2 म्हणत म्हणत 3 भाकरी झाल्या. तर त्यामुळे 3 ज्वारीच्या भाकरी केल्या आणि नंतर एकदम पातळ पातळ मग नंतर ह्याच्या पण केल्या, बाजरीच्या पण भाकरी केल्या. बाजरी खरंच छान असते आणि थंडीत बाजरी खाल्लेली चांगली पण असते. आता थंडी संपत आली, उन्हाळा चालू झाला. आमच्या इकडं तर इतकी गरमी वाढली काय विचारूच नका. भरपूर अशी गरमी वाढली म्हणजे असं ऊन वाढले आणि बाहेर गेले की गरम पण होते. आणि मग काय सांगोल नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये तर भरपूर गरमी असते, तापमान जास्त असतं. तर असं असतं काही ना काहीतरी. थंडी कमीच असते इकडं, पण गरमी जास्त असते. आणि मग गरमीचं काहीतरी थंड पदार्थ खायचे. मग थंडमध्ये कोकम वगैरे पिलेलं पण चांगलं असतं. कोकम प्यायचं, ताक वगैरे पिल्याला चांगलं असतं. थंड असे पदार्थ खायचे गरमीमध्ये. तरी तर माझं चाललं होतं आता भाकरी होते तोपर्यंत कारल्याकडं पण लक्ष द्यायचं. आणि असं दोन्ही पण एकत्र केलं की आपलं एक संगत होतं सगळं पटपट. त्यामुळं आता भाकरी पण करून घेतल्या. भाकरी झाल्या की आता हे कट्टा डबल पुसून घ्यायचा. कारल्याचा पण गॅस बंद केला आहे. ज्वारीचं पीठ थोडंसंच राहिलं होतं त्यामुळं ते कॅरीबॅगमध्ये काढून घेतलं होतं आणि मग ते कॅरीबॅगमधलं पीठ बाजरीच्या डब्यात ठेवलं आणि मग ते सगळं झाकून वगैरे ठेवलं. संचित चाललं होतं, मम्मी झालं का आम्हाला भूक लागली. आणि मग त्याने टिफिन खाल्लाच नव्हता. आमच्या संचितला ना शेंगदाण्याची पोळी अजिबातच आवडत नाही आणि मी तरी पण देते, खाल्लेले चांगले असते म्हणून. आणि ती शेंगदाण्याची पोळी दिली का तसाच घेऊन येतोय. मग घरी आले की मग भूक लागली, झालं का असं चालू असतं त्याचं काम. मग असं आहे संचितचं. मग आता संचितचे पप्पा आले की मग आल्यापासून मग ते पण त्याला आणायला जातात, घेऊन वगैरे येतात, त्याला सोडायला पण जातो. आणि मला म्हणते पप्पा आलेत ना तर आता मला तू न्यायला यायचं नाही, पप्पाच न्यायला येणार, पप्पा सोडायला येणार असं संचित म्हणतोय. त्यामुळे माझं जर आता जायचं आणायचं थोडंसं कमी झालं आहे ते आल्यापासून. तर असं आहे. झालं आता कट्टा वगैरे साफ झाला. आता हे संध्याकाळी भाकरी करायला लागतात त्यामुळं परात जे काय कुकरचं भांडं आहे तर हे सगळं घासून ठेवायचं. त्यात मग संध्याकाळपर्यंत सगळं कडक होऊन जाईल आणि संध्याकाळी भाकरी असतात. आता पण भाकरी केलेत म्हटल्यावर संध्याकाळी पण भाकरी. तर असं आहे, झालेलं आहे माझ्या अशा रीतीने मस्त असा पटापट स्वयंपाक करून लगेच गरमागरम जेवण करायचं. आणि जेवण झाले की मग काय निवांत असतं. आता हे जे काकडी गाजर आहेत तर ते मी आता कट करून घ्यायला लागले ह्या प्लेटमध्ये. आणि मग आता पटापट ह्या प्लेटमध्ये कट करायचं आणि मग सगळं जे गरम भाकरी झालेल्या आहेत ते सगळं हॉलमध्ये न्यायचं आणि जेवण करायचं. तर असं असतं माझं सकाळी संचितला स्कूलला सोडून आल्यानंतर स्वयंपाक करायचं रुटीन. पटापट असं काय करायचं. तरी पातळ भाजी केली नाही. दुपारचं सांगितलंच मी तुम्हाला, रात्रीची पावभाजी होती म्हणून. आता ती खाल्ली तर खरं, पण ते आहे म्हणून फक्त कारलंच केलं होतं. काकडी गाजर आहे तर ते पण कट करून झालं. आणि बाजरीच्या भाकरी कडक खायला छान लागतात, त्यामुळे मी कमी गॅसवरती शेवटची बाजरीची भाकरी माझ्यासाठी केली होती. तर आम्ही जेवण करून घेतलं. काय होय, एवढं महत्त्वाचं तुम्ही ठेवायला लागलं काय बघा मोबाईल. अयो तेव्हा सुद्धा आहे का 2014 मध्ये? अयो किती चांगला दिसतोय बघा की. दाखवा फडणवीस दाखवा की. ते बघा की पप्पाचं दाखवते तुला मार्क लिस्ट. ये पटकन. आदर्श बाल मंदिर पंढरपूर, म्हणजे आता जे आदर्श स्कूल आहे तेच. हे बघ इथं लिहिलंय बघ, मोठा शिशू म्हणजे सिनियर KG. बघ अजून आहे संभाजी मध्ये. नाही मराठीमध्ये मोठा शिशू छोटा शिशू म्हणते, कळलं का? हो किती लिहिलंय. इयत्ता पहिलीत गेला. हे बघ आता पहिलीमध्ये गेला. एवढं मार्क लिस्ट पप्पाने जपून ठेवलंय. तू ठेवणार का तुझी मार्क लिस्ट?
मग हे काय हे हळू फाडून फाडून ठेवशील. हे बघ इथं पण आहे. तर हे कितवीचं आहे आपण बघू. हे बघ इथं पण आहे. हे आहे संभाजी पहिली. हे बघ पहिलीचं मार्क लिस्ट आहे. इयत्ता तुकडी पहिली क तुकडीमध्ये पप्पा होते. दिसलं का. येलो येलो कलरचे. हे बघ. हो रे मार्क बघ कसे पडलेत. मम्मी एक कोणाला पडले. एक कुठं आहे तेव्हा. हे बघ इथं एक. हा ते एक गुण क्रमांक आहे. हे बघ हे बघ. आणि इकडे मार्क पप्पा 5 झाले लिहिले. शेरा काय आहे 5. पप्पा आता 5 होऊन पहिलीतून दुसरीत गेले. कळलं का. वजन पप्पाचं त्यावेळेस पहिलीमध्ये 16. कायच वजन नव्हतं की. हा 16 ते 19 kg. कायच वजन नाही पहिलीमध्ये. उंची 3 फूट 6 इंच. पालक स्वाक्षरी पालक. वजन किती एकदम किडमिडा होता वाटतं तुम्ही. एकदम किडमिडे होता काय. हे बघ ही दुसरीचं गोळीनं ठेवल्या. हे बघ ही पहिलीचा मार्क लिह. ही मोठा शिशू ही पहिली आणि आता हे आहे दुसरीचं. कळलं का. दुसरीत वजन वाढलं होतं का पप्पाचं बघू. हा दुसरीत 21 किलो झालं. इथे दुसरीमध्ये 21 किलो वजन. शेरा 5. तिसरी तुकडी कस असते होते काय सगळीकडं. हे तिसरीचं. मग तुमच्या ह्याच्यात मुली नव्हत्या. आता पण तसंच आहे वाटतं. अरे 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 तुम्ही दुसरीला जरी गेला तरी वजन काय वाढलं नाही. तिसरीत गेला तरी. कसं काय. तिसरीमध्ये पण तुमचं वजन 21 किलोच आहे फक्त. दुसरीत पण 21 आणि तिसरीत पण 21. आणि मार्क बघा 92 86 90. बघ संचित समाजशास्त्राला 90 मार्क आहेत पप्पांना. सामान्य विज्ञानना 21 आहेत. 21 नाही 91 आहेत. बघ 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 काय तुला कसं तर वाटायला लागलंय ना. मला माहिती आहे की. हे बघा इथं 6वीच आहे. मग अशी तिथं 6वीच सापडलं नाही. काय ते हे 6वीच आहे. मुळीनं ठेवली नाहीत. काय पाहिजे काय. हे कितवीच आहे. 8वी. इथं मराठीत 8वी असं लिहिलंय. टाकलं असतं तरी झालं असतं की. तुकडी क 5वी 6वी 7वी. 9वीचं नाही काय. 9वीचं कसं नाही का. मग 9वी नंतर तुमच्याजवळ आहेत आता. 9वी 10वी पुढचं 11वी 12वी. नाही नाही 9वीचं नाही ह्याच्यात. हा 9वीचं नाही 8वीचं आहे. हो आहे की 9वीचं आहे. काय तर 9वीचं आहे. तर आहे 9वीचं. म्हणजे 10वी नंतर तुमच्याजवळ आहेत आता ना. ह्याला काही किंमत नाही काय. 10वी नंतरची तुमच्याजवळ ठेवलेत म्हणलं ह्याला काही किंमत नाही का आता. खरं आता हे नसले तरी चालतंय की. पण चांगलं आहे आठवण. किती कुणाचे असतील का. हे खरं म्हटलं तर दादानी आईने ठेवलेलं आहे जपून लहान. हां आपल्या पैसे काय. लहान असल्या संचितला काय समजतंय का. आपल्याला ठेवावं लागतंय की. हो संचित पप्पाची मार्क लिस्ट बघ. मोठा शिशू ते 9वी पर्यंत आहेत.